मित्रांनो, तर आज आपण आलो आहे साई वडेवाले यांच्याकडे. तर ते आपल्याला वडापावचा मसाला कसा बनवायचा ह्याचा थोडं सिक्रेटच असतं सगळ्यांचं, पण ते आपल्याला तरी पण सांगणार आहेत की वडापावचा मसाला कसा बनवला जातो. साहेब, आपलं नाव काय म्हटले? सुहास कोळी. सुहास कोळी नाव आहे साहेबांचं. तर ते आपल्याला आज वडापावचा मसाला कसा बनवायचा शिकवणार आहेत. तर पाहूया आपण वडापावचा मसाला कसा बनवतात. आता मसाला बनवण्यासाठी कोणते कोणते घटक वापरणार आहे? आपण बघा नाही का, आलं अर्धा पाव किलो आलं, पावशेर आलं, मिरची अर्धा किलो, मिरची अर्धा किलो, लसूण पावशेर, लसूण पावशेर, आणि हे सर्व आपण मिक्सरवर बारीक करून घेणार आता. हां हां हां. तर आपण मिरची वेगळी बारीक करणार आहे आणि लसूण आणि आलं वेगळं बारीक करणार ना. मिक्सरमध्ये मसाल्याला लागणारे घटक आपण बारीक करून घेतलेले आहे. मिरची अर्धा किलो, लसूण अद्रक पेस्ट केली, लसूण अद्रक पेस्ट पावशेर आहे बरोबर. हां, आणि कढीपत्ता लागणार आहे आपल्याला. हा कढीपत्ता साधारण किती आहे? काय थोडा 2 छटाक. 2 छटाक का? आणि एक कोथिंबीरची गड्डी पूर्ण. कोथिंबीरची गड्डी. हा ठीक आहे. तर आता आपण मसाला फ्राय करायला घ्यायचा आहे. ओके, चला साहेब, आता आपण मसाला फ्राय करायला घेणार आहे. तर आपला 15 किलो बटाट्यासाठी 1 किलोचा मसाला फ्राय करणार आहे ना? 1 किलोचा मसाला. हा, तर आपण 1 किलो तेल टाकू. 1 किलो तेल लागणार ना आपल्याला? 1 किलो तेल. म्हणजे 1 किलोचा मसाला बनवायचा असेल तर 1 किलो तेल. 1 किलो. हा, आणि हा मसाला आपण 15 किलो बटाट्यासाठी वापरू शकतो. हा, चला तर आपण चालू करूया. तेल टाकतो सर. हा, साधारण 1 किलो तेल टाकणार आहे बरोबर. 1 किलो. 1 किलो टाकलं तेल. थोडं गरम झालं. गरम झाल्यानंतर पुढचं जिरे मोहरीचा तडका टाकू सर. आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण जिरा मोहरीचा तडका देणार आहे बरोबर साहेब. हा ठीक आहे, चला. आपण पाहू शकता जिरा मोहरीचा तडका दिलेला आहे. जिरा मोहरी छान तडतडलेला आहे. आता कढीपत्ता टाकायचा. हा, आता कढीपत्ता टाकायचा ना. कढीपत्ता टाकल्यानंतर बघू शकता तुम्ही कढीपत्ता छान तडतडलेला आहे. आता सर अद्रक लसूणचा तडका द्यायचा. अद्रक लसूणचा तडका द्यायचा आहे. अद्रक लसूण आपलं पावशेर आहे ना? पावशेर आले आणि पावशेर लसूण. ठीक आहे टाकू. हां, टाक. काय करतात सर? चांगला सुगंध दरवळलेला आहे आलं लसूण पेस्टचा. तेलामध्ये फ्राय केल्यानंतर सुवास आहे ना एकदम छान वाटतोय. आलं लसूणची पेस्ट आहे ना लाल होस्तवर भाजायची ना साहेब? लाल होस्त. हां, जेवढे चांगले भाजल तेवढे चांगली टेस्ट येणार आहे. तर आता पाहू शकता तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट लाल झालेली आहे. तर आता मिरचीची पेस्ट टाकण्याची वेळ झालेली आहे. साधारण किती वेळ भाजावं लागते? 5 मिनिटं. 5 मिनिटं भाजायचे का? मसाला करताना ना सर्वात महत्त्वाचा त्याच्या टेस्टसाठी तो मसाल्याचा जो सिक्रेट म्हणतात सगळे ते प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. तर आपण या मसाल्यामध्ये अर्धा किलो मिरची वापरलेली आहे आणि पावशेर लसूण आणि पावशेर आलं वापरलेलं आहे आणि याच्यासाठी 1 किलो तेल वापरलेलं आहे. तर अजून एक गोष्ट आहे, बटाट्याचा मसाला हा उत्कृष्ट भाजणी दिल्यानंतर एकदम चांगली चव येते. तर महत्त्वाचं आहे त्याची भाजणी चांगली केली तर वडापाव आपला हा अतिशय चविष्ट लागणार आहे. आता हळद टाकायची ना? टाकत आहे. 2 चमच हळद. 2 चमच हळद ना? हां, म्हणजे टेबलस्पून सारखीच आहे ना ते? 2 टेबलस्पून हळद. फ्राय करायचं सर. फ्राय करून घ्यायचं आहे. आणि हे मगाशी तुम्ही सांगितलं साहेब मसाल्यासाठी डार्क हिरव्या कलरच्या
मिरच्या वापरणे आवश्यक आहे ना. हा. आता मसाला झाला. मसाला आपला आता तयार झाला आहे का भाजून? तयार झालेला आहे. पाहू शकता आपला मसाला आता रेडी झालेला आहे. हा 1 किलोचा मसाला आपला 15 किलो बटाट्यासाठी तयार केलेला आहे. तर 15 किलो बटाट्यासाठी 1 किलो आपण हा मसाला वापरणार आहे. 15 किलो बटाटे शिजवून घेतलेले आहेत. तर त्याच्यावरचे साल काढण्याचं काम चालू आहे. तर मगाशी कोळी साहेबांनी सांगितलं की बटाटा वड्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट बटाटा आहे. तर बटाट्यामध्ये हा इंदोर बटाटा वडापावच्या टेस्टसाठी सर्वोत्कृष्ट असतो. त्यामुळे बटाट्या वड्यासाठी हा इंदोर क्वालिटीचा बटाटा वापरलेला आहे. काय बटाटा क्रश करून घेतोय का? बारीक करून घेतात ना आता. काय सर? मित्रांनो, आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता मित्रांनो, आपला 1 किलो मिरचीचा आणि आलं लसूण पेस्टचा मसाला रेडी आहे. त्याच्यामध्ये आता आपण हा 15 किलो बटाटा मिक्स करणार आहे. मीठ टाकायचं. मीठ टाकायचं ना? हा, मीठ टाकायचं. साधारण किती मीठ टाकणार आहे आपण? 200 ग्राम. 200 ग्रॅम मीठ ना? 15 किलो बटाट्याच्या मसाल्यासाठी 200 ग्रॅम मीठ टाकणार आहे. मिक्स करून घेतो. मिक्स करून घ्यायचं का? हा. तर जसा जसा बटाटा मिक्स होत आहे तसा मसाल्याचा पिवळसर रंग येत आहे बटाट्याला. बटाट्या आणि मसाला चांगला मिक्स करून झालेला आहे. तर आता कोथिंबीर टाकणार आहे आपण. हा सर, कोथिंबीर टाकायचं. हे साधारण 15 किलो बटाट्याच्या मसाल्यामध्ये किती वडे होतील साहेब? 300-400. 300-400 होतील का? मसाला आता आपला रेडी झालेला आहे ना? हा सर, रेडी झाला. आता आपला वडापावच्या स्पॉटवर जाणार आहे तिकडं. स्पॉटवर जाणार. म्हणजे पुढची प्रोसेस पॅटी वगैरे बनवणे, तळणे आपल्या तिकडे राटणी फाट्याच्या स्पॉट लावणार. हा, बरोबर. तर चला भेटूया आता आपण राटणी फाट्याला. हा. मी आता राटणी फाटा येथे वडापाव विक्रीच्या ठिकाणी आलो आहे आणि पाहू शकता कोळी साहेब आलू मसाल्याच्या चकत्या बनवत आहेत. आपण पाहू शकता वडापाव खाण्यासाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे आणि हे लोकेशन एक्झॅक्ट राटणी फाटा बस स्टॉपच्या समोर आहे. आता कोळी साहेब प्रचंड वेगाने शक्तिमान सारखे वडे तळण्यासाठी बेसनचे बॅटर तयार करत आहेत. आता तेल छान गरम झाले आहे आणि एक एक करून वडे तळायला सोडले जात आहेत. आता आपण पाहू शकता काही क्षणातच संपूर्ण कढई वड्यांनी भरून जाईल आणि मला वाटतं साधारण 50 वडे एका वेळी सोडले असावेत. आता आपण पाहू शकता वडे आता छान असे गोल्डन फ्राय झाले आहेत आणि आता ते कढईतून काढले जातील. वडापाव कसा वाटला? 1 नंबर वडापाव. किती वर्ष झालं खाते साहेब? 2 वर्ष झाले सर. चांगला आहे ना? 1 नंबर वडापाव. वडापाव कैसा लगा आपको? अच्छा है ना?
चांगलं आहे 12 रुपयाचं मध्ये. चांगली टेस्ट आहे ना? मस्त. हे असं मध्यम आहे, तिखटही नाही, हे नाही, हां. चांगलं आहे. चविष्ट आहे. बस